नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणखी एका जिल्ह्याच्या आरक्षणानुसार जागा जाहीर झालेल्या आहेत। कोणता जिल्हा आहे ते पाहण्याआधी जे कोणी चॅनलवरती आपल्या नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या जिल्ह्याच्या जागा आपल्याला माहिती आहेतच। मागच्या व्हिडिओ ज्याने कोणी पाहिले नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सर्व जिल्ह्यांच्या जागा, कोणत्या जिल्ह्याला किती पोलीस भरती निघणार आहे ते मी त्याची व्हिडिओ बनवून मी अपलोड केलेली आहे। जर कोणी पाहिले नसेल तर पाहून घ्या। प्रत्येक जिल्ह्याच्या आरक्षणानुसार जागा या मी जसं डिक्लेअर होतील तसं मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत जाईन। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, मग तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते पाहता येतील। ठीक आहे, आपण पुढे वळूयात। तर हा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा। तुम्ही पाहता इथे गोंदिया जिल्ह्याच्या आपल्याला आरक्षणानुसार जागा समजलेल्या आहेत। जरा फोटो जरा आपला ब्लर आहे, पण आपण समजून घेऊया तरी पण किती कशा प्रकारचं आरक्षण आहे ते। एकूण टोटल जागा होत्या 97। ठीक आहे, तर त्यापैकी सर्वसाधारणसाठी 48 जागा आहेत। त्यानंतर महिलांसाठी टोटल 21 जागा आहेत। आणि त्यानुसार जर कास्टनुसार आपण बघितलं का कॅटेगरीमधूननुसार SC साठी 4 जागा आहेत, ST साठी जागा नाही आहेत, तर VJA साठी 2 जागा आहेत। त्यानंतर NTB साठी सुद्धा जागा नाही आहे, सॉरी VJA साठी 1 जागा आहे आणि NTC साठी 1 जागा। त्यानंतर NTD साठी 1 जागा आहे, SBC साठी जागा नाही आहे, OBC साठी सुद्धा जागा नाही आहे, ACBC साठी 3 जागा आहेत आणि EWS साठी 3 जागा आहेत आणि ओपनसाठी 8 जागा। असे टोटल 21 जागा या महिलांसाठी आहेत। सर्वसाधारणमध्ये आपण पाहिलं नाहीत, 1 मिनिट, 3 जागा ह्या SC साठी आहेत सर्वसाधारणमध्ये। त्यानंतर ST साठी जागा नाही आहेत, VJA साठी 2 जागा आहेत, NTB साठी जागा नाही आहे, NTC साठी 2 जागा आहेत, NTD साठी 1 जागा आहे, SBC साठी जागा नाही, OBC साठी सुद्धा नाही आहे, ACBC साठी 1 जागा आहे, EWS साठी 1 जागा आहे आणि ओपनसाठी 38, सर्वसाधारण ओपनसाठी 38 जागा आहेत। ओके, खेळाडूंसाठी सुद्धा मी टोटल जागा सांगतो फक्त। कास्ट कॅटेगरीनुसार आपल्याला ते नंतर आपण जेव्हा क्लिअर अजून आपल्याला PDF येईल त्यावेळेला आपण ते पाहू। तर खेळाडूंसाठी 5% आरक्षणानुसार 4 जागा आहेत। प्रकल्पग्रस्त 5% आरक्षणानुसार 4 जागा आहेत टोटल। भूकंपग्रस्त 1 जागा आहे। माजी सैनिक 15% आरक्षणानुसार 11 जागा आहेत। अंशकालीन पदवीधर 5% आरक्षणानुसार 4 जागा आहेत। पोलीस पाल्य 3% आरक्षणानुसार 1 जागा आहे आणि गृहरक्षक दल 5% आरक्षणानुसार 4 जागा आहेत। अशा टोटल 97 जागांसाठी ही भरती गोंदिया जिल्ह्यामध्ये होणार आहे। तर आजची अपडेट होती या जिल्ह्याची। अशाच सर्व जिल्ह्यांचे आपण अपडेट आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जाईल। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।